नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओमगतकर आणि मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रॉब्लेम सेट महाराष्ट्र स्टेट बोर्ड चॅप्टर नंबर फर्स्ट अल्जेब्रा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल प्रॉब्लेम सेट फर्स्ट. आतापर्यंत आपण सर्व काही डिस्कस केलेलं आहे या चॅप्टर बाबतीमध्ये. कसा क्रॅमर्स रूल्स यूज करायचा, ग्राफिकल मेथड्स काय, एव्हरीथिंग आय हॅव डिस्कस्ड अर्लियर. जर तुम्हाला सर्व काही माहिती करून घ्यायची असेल तर प्रिव्हियस व्हिडिओज लेक्चर्स प्रॉपर बघा आणि वाचा. ठीक आहे, चला बघू तर आता प्रॉब्लेम सेट काय. प्रॉब्लेम सेट ही एक असे याच्यात क्वेश्चन्स असतात मित्र हो, जे सेट लोकांना पण सेट करतात. आय मीन दॅट की असे काही क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये की त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जरा असं तुम्हाला वेगळ्या लेवलनं थिंक करावं लागतं आणि तेच क्वेश्चन आज आपण वेगळ्या लेवलनं सॉल्व्ह करू. हा, आय नो खूप मोठा होणार आहे प्रॉब्लेम सेट हा आणि मला वेळच लागणार आहे याला सॉल्व्ह करायला. सो मी इच अँड एव्हरी क्वेश्चन मला जर वाटला की हा 1 नंबरचा क्वेश्चन 2 नंबर सारखा आहे किंवा हा 2 नंबरचा क्वेश्चन 5 नंबर सारखा आहे तर मी ते सांगेल तुम्हाला, तुम्ही बघावे जाऊन 1 नंबर सारखा आहे का 2 नंबर सारखा आहे 5 नंबर सारखा आहे. कोई नाही, मी स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत तसे सगळ्या क्वेश्चन्सचे. चला जी बघा आहे प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट. तुम्ही बघू शकता पहिलाच क्वेश्चन खूप सोपा आहे, इझी आहे, कोणी सॉल्व्ह करू शकतं. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला आपण पहिला MCQs कसे सॉल्व्ह करायचे. आय हॅव टोल्ड यू अर्ली videos in our early videos. Okay, now let's start with the first question. काय म्हणतो, draw the graph of and find y when x is equals to 1. ग्राफ ड्रॉ करा, माहिती करायची गरज नाही, MCQ चला सर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं इक्वेशन आहे सॉल्व्ह करायचं. 4x 5y is equals to 19. we have to follow we have to find x is equals to 1 व्हॅल्यू. चला जी x जागी 1 ठेवावे, 5y is equals to याला 19, तर हे 4 1 4, हे 5y बरोबर 19. तर 19 मायनस 4, तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे 19 मधून 4 गेल्यावर किती उरत असतात, 15 उरत असतात. मग 5 3 15, तर y ची व्हॅल्यू किती आली 3. तर अशा प्रकारे 3 ला ऑप्शन क्लिक करायचं, आय मीन निवडून ठेवायचं. ओके, तर आता MCQचं उत्तर लिहिताना कसं लिहिणार मग तुम्ही, असं ऑप्शन बी ऑप्शन थर्ड झालं उत्तर. असे MCQ सॉल्व्ह करायचे एक्झामला. ओके, नेक्स्ट MCQ काय म्हणतो बघा. फॉर अ सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x अँड y, dx बरोबर दिले, dy बरोबर दिले, d दिलेले आणि फाइंड द x. बघा क्वेश्चन नंबर सेकंडचं उत्तर x काढायचं, dx आणि dy दिले. वी नो दॅट x इज इक्वल्स टू बाय क्रॅमर्स रूल dx अपॉन काय असतं मित्र हो, d असतं. तर d ची व्हॅल्यू दिली 49 आणि d दिलाय 7, तर उत्तर आलं किती 7. तर 7 ऑप्शन टिक करा. तर अशा प्रकारे फर्स्ट झाले. ओके, MCQला मी क्वेश्चन नंबर लिहित नाही, सगळं जप तर उत्तर सांगतो. फाइंड व्हॅल्यू डिटर्मिनंट, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधावं म्हणे. असे छोटे सिंपल क्वेश्चन मी तर रिपीट करणार नाही मित्र, पण तुमच्यासाठी करून दाखवते. क्रॉस मल्टिप्लिकेशन याने याला करायचं, वजा याला करायचं. 5 गुणिले -4 मायनस डिटर्मिनंटचा ठेवायचा, नंतर -7 गुणिले 3. ओके, तर -20 मायनस मायनस प्लस 7 1 21, तर याचं उत्तर ते 1 प्लस आहे, हे मायनस याचं उत्तर येते 1. तर 1 ऑप्शन दिसेल त्याला टिक करा, कुठं आहे 1. टू सॉल्व द क्वेश्चन डिटरमाइन द मेथड टू फाइंड डी. डी 12 विचारले, डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल. डी इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, A1 A2 B1 B2. दिलेल्या इक्वेशन मध्ये A1 A2 च्या व्हॅल्यू शोधा. काय पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि y, हे 1 आहे x आणि तिकडचा x चा किती आहे 3 आहे, हे झाला 3 आणि y चा किती इथं परत 1 आणि तिकडे y चा किती -2. तर काय नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं यांची. मायनस 3 1 3, तर -5, तर -5 ऑप्शन क्लिक करा. नाउ वी आर at this point to have to solve the some जबरदस्त तगडे क्वेश्चन्स. बघा आता असं म्हणतं, जर एक नवीन कन्सेप्ट आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0, और आपल्याकडे असं इक्वेशन आहे एक mx प्लस ny प्लस p इज इक्वल्स टू 0. हे दोन इक्वेशन आहेत वेअर a b c and m n p आर द कोइफिशियंट्स. काय ते कोइफिशियंट्स, काय व्हॅल्यू आहे. आता ह्या दोन लाईन तुम्हाला माहिती आहे, ह्या लाईन्स येतात, दे आर द इक्वेशन्स ऑफ लाईन. ओके, आहेत का लाईन्स. सगळ्यात पहिली कंडिशन काय म्हणतं, जर इफ लाईन्स आर इंटरसेक्टिंग, जर कोणी म्हणलं ह्या लाईन्स आर
इंटरसेक्टिंग आहेत का सांगा. तर कसं चेक करायचं सर, लाईन्स इंटरसेक्टिंग आहे का नाही. बस 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 त्यांचा कोएफिशियंटचा रेशो घ्यायचा. जर A/M इज इक्वल्स टू B/N हे दोन सारखे नाही आले तर लाईन्स काय आहेत, इंटरसेक्टिंग आहेत. गुड. जर इफ लाईन्स आर पॅरलल, ह्या दोन लाईन्स पॅरलल असतील तर लाईन्स इंटरसेक्टिंग म्हणजे काय आहेत, ओनली वन कॉमन सोल्युशन. कारण की दोन लाईन इंटरसेक्ट करतील त्या दोन लाईनसाठी एकच सोल्युशन असेल, x इज इक्वल्स टू समथिंग आणि y इज इक्वल्स टू समथिंग. बघा, आणि जर लाईन पॅरलल असतील तर बघा, पॅरललची कंडिशन काय, A/M इज इक्वल्स टू B/N इज इक्वल्स टू नॉट C/P. हे दोघांचा रेशो सेम असेल पण C/P ची व्हॅल्यू सेम असेल का, नाही. इट मीन्स दॅट the equations have no solutions. इक्वेशन्सला कोणतेच सोल्युशन नाहीयेत, एकाही जागी इंटरसेक्ट करणार, कारण की लाईन पॅरलल चालल्यात. कसं चालल्यात, पॅरलल चालल्यात. चला मग आता नोट करा आहे. नेक्स्ट, जर लाईन आता थर्ड लाईन पॅरलल असतील, इंटरसेक्टिंग किंवा को इन्सिडेंट लाईन असतील, अशा एकावर एक असतील. इफ लाईन्स आर कोइन्सिडेंट, काय तर लाईन कोइन्सिडेंट आहेत, तर काय असणार, A/M इज इक्वल्स टू B/N इज इक्वल्स टू C/P. मीन्स लाईन्स हॅव इन्फिनाइट सोल्युशन. लाईन्सला कशा येतं, इन्फिनाइट सोल्युशन आहेत. ठीक आहे. बघा, आता यांना सांगायचं की आपल्याला बघायचं की या केसमध्ये या इक्वेशनला सोल्युशन आहे का नाही. चला जी, बघा इक्वेशनचं काय दिलेलं आहे, ax प्लस by इज इक्वल्स टू काय दिले, c दिले. सेकंड इक्वेशन काय दिले, mx ny इज इक्वल्स टू d दिले. बहुतेक राईट आहे सर, d दिले. अँड कंडिशन दिली, an असं आहे का, an इज इक्वल्स टू bm. स्क्रीनशॉट झाल्यामुळे फाटला येतो, कोई बात नाही. बघा, ही कंडिशन दिलेली आहे, इज नॉट इक्वल टू 0. तर ह्या लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत का नॉन इंटरसेक्टिंग असं नाही विचारलं. या लाईन्सला एक सोल्युशन आहे का, दोन आहे का, इन्फिनाइट बिनी आहे. बघा, चला तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण इथून. am इज इक्वल्स टू b इज इक्वल्स टू नॉट bn. बघा, ही कंडिशन काची व्हायली, इंटरसेक्टिंग लाईनची. ज्यावेळेस लाईन इंटरसेक्ट करतात त्यावेळेस त्याला किती सोल्युशन असतात, एक सोल्युशन, ओनली वन कॉमन सोल्युशन. दोन सोल्युशन कधीच लाईन्सला नसतात. आता एक डब्बा भरा की, सोपा आहे का अवघड आहे, आता प्लीज डू इट फॉर अस. चला आम्हीच करून दाखवतो, काही जणांना अवघड वाटत असेल ते. चला जी, असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2x - 6y इक्वल्स 3. 2x - 6y इज इक्वल्स टू 3. आणि हा बॉक्स दिलाय, हा आपल्याला फिल करायचा आहे. x y पहिले -5 धरले, बाकीचे फिल करायचे, दोनच काढायचे. तर मी 3 उगच काढून बसलो, कोई बात नाही, कट करू त्याला. चला, x इज इक्वल्स टू -5 ठेवा, हे 2 -5 -6y इज इक्वल्स टू 3. -5 गुणिले 2 -10 होत असतं, हे -6 होतंय, येत असतं 3. सो देअरफॉर हे तिकडे जाऊन प्लस झालं, हे -6 बरोबर 3 + 10, तर हे झालं -6y बरोबर, हे झालं 13. 6 डिवाइडला गेले, कशा गेले, 6 आहेत का, 3 चक्का बरोबर आहे. तर y इज इक्वल्स टू 13 डिवाइडेड बाय 6. पण कोणते मायनस, तर किती येणार, -13 डिवाइडेड बाय 6. -13 डिवाइडेड बाय 6 काय होत नाही उद्या डेसिमल मध्ये, आपल्याला तक्ता फिल करायचा आहे फक्त. ओके, चला रिपीट बघा. ह्या क्वेश्चन्सला इक्वेशन राईट आहे का, बरोबर आहे का, मी व्यवस्थित का, ठीक आहे, राईट. चलो नेक्स्ट भरा. y किती ठेवायला सांगितलं आता, 0. y 0 ठेवल्यावर
वाय जर 0 ठेवल्यावर 2x - 0 = 3 व्हायले. तर x बरोबर काय 0 तर चालला, 2 तिकडे डिवाइड 2/3/2 3/2 0 3/2. तर अशा प्रकारे डबा तयार झाला. ठीक आहे, गुड. चला आता सॉल्व्ह करू काही पुढचे क्वेश्चन्स. मी करतो बाकीचं रब. क्वेश्चन्सला घेऊत ना तर या. बघा, दिलेले हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे सगळे बाय ग्राफिकल मेथड. ओके, तर तुम्हाला सगळ्याच माहिती आहे, मी ऑलरेडी शिकवलेली आहे ग्राफिकल मेथड. मी या सगळ्या इक्वेशनचे काय करतो, पॉइंट ड्रॉप करून देतो. सॉरी, हे ड्रॉ करून देतो टेबल्स. चला पहिला टेबल ड्रॉ करू. तीन करायचे होते आपल्याला, कोई नाही. चलो जी, बघा आता फर्स्ट इक्वेशन दिले x + 3y = 12. ओके, तर मी x ची व्हॅल्यू 0 ठेवतो ना, मग 3 न सहसा भाग जातो आणि y ची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर सरळ सरळ 2 न पण 12 ला भाग जातो. सिंपल आहे लॉजिक. बघा, हे 0 + 3y = 12. सो 3y बरोबर किती झालं 12. 3 1 3 3 चौक 12. y ची व्हॅल्यू किती भेटली 4. झाली फर्स्ट. आता y बरोबर 0, 2x + 0 = 12, कारण y ची व्हॅल्यू काय ठेवली 0 0 3 समथिंग 0. तर x बरोबर किती येणार 12/2. हे 2 तिकडे जाऊन काय झाले भागाकारात. तर x बरोबर किती आलं 6. तर x व्हॅल्यू किती आली 6. म्युच्युअल रिलेशन, नथिंग इज अवघड. ठीक आहे, नाउ दुसरं टॉकिंग. नाउ लेट्स टॉक अबाउट द अनदर व्हॅल्यू. काही 2 ठेवतो 3 ची व्हॅल्यू, y घेतो 2. इझी विचार करा. तर x बरोबर 3 गुणिले y ची व्हॅल्यू घेतली 2, मिळालं 12. तर 2x + 3 2 6 = 12. तर 2x = 12 - 6 किती येते 6. देअरफॉर x बरोबर किती 6/2 किती आलं 3. x ची व्हॅल्यू किती भेटली 3 भेटली. वाह गुरु वाह. झालं. चलो जी लिख दो. अशा प्रकारे हा पहिला टेबल भेटला. आता म्हणू नका यार सर हे प्लॉट करून दाखवा. मित्रांनो लेवल जातं. प्लीज एवढं करा, प्लीज एवढं करा, प्लॉट करा. कारण एक क्वेश्चन नाही आहे इथं. x - y आहे ना, हा x - y = 1. अरे यार याच्यावर सोपा तर टेबल कोणता नाही. आता कोई नाही, घेतली जबाबदारी तर करू तर त्याला पण टेबलला लिहू तर आपण x y x, y. चला, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0. फर्स्ट x 0 तर y ला -1, y 0 तर x ला +1, y 1 ठेवू, y ची व्हॅल्यू 1, x ला -1 तिकडे जाऊन प्लस झाला 2. -1 1, 0 2, 1. तर अशा प्रकारे झाला हा पहिला टेबल. ओके, आता हे ड्रॉ कसा करायचा, आय टोल्ड यू. हे सरळ सरळ आपल्या ग्राफवर पॉइंट, हे पॉइंट प्लॉट करा. असे 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 काय येतील, अशी लाईन ड्रॉ करायची, नंतर दुसरे काय पॉइंट येतील असे 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 करायचे. जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल ते आपल्या लाईनचं सोल्युशन असेल. नसेल कळालं कसं पॉइंट प्लॉट करतात तर मी ऑलरेडीच हा व्हिडिओ घेतलेला आहे, जाऊन चेक करावं. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट टेबल सगळ्यांनी लिहून घेतलाच असावा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, x - 3y = 1. चलो जी, काढावं टेबल. बरोबर करून टाका. इथून x ची व्हॅल्यू जर काढून घेतली कोणी, आता तुम्ही असं करा, तुम्हाला प्रॅक्टिस केल्याने ऑटोमॅटिक येईल सर मला x ची व्हॅल्यू काढायची किंवा नाही काढायची. सरळ सरळ y 0 ठेवा, x किती भेटला 1. y 0 ठेवा, x किती भेटत आहे 1 भेटत आहे. खूप इझी आहे. ठीक आहे, आता मी y ची व्हॅल्यू -1 ठेवतो, चालेल ना. बघा, y ची व्हॅल्यू मी -1 ठेवली 1, 0. y ची जर व्हॅल्यू मी -1 ठेवली, -1 ते 1 - 3 होऊन चालला, ते -2 आला. x किती आला -2, -1 भेटला. आता y किती ठेवा, तुमच्या काय जे ठेवायचं ठेवा. y जर तुम्ही -2 ठेवला, किती ठेवला, y जर इथून तुम्ही -2 ठेवला तर x + 1 3y - 2, x + 3 2 6 किती 3 2 आपण कोणते -6 गुरु.
ते उरले -5. तर वायची -2 ठेवल्यावर हे आले -5. तर -5, -2. अशा प्रकारे हा पहिला टेबल भेटला. किती वेळ लागत आहे सॉल्व्ह करायला? काहीच नाही, फक्त झप बघा. मला काय पाठ नाहीये, काय नाही, मी काय असा रट्टा नाही मारला, काय नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. +1च आहे ना, दुसरा झालंय मला. +4 आहे. हा, +4 = 0. हा सेकंड टेबल ड्रॉ करायचा आपल्याला. चलो जी, या इक्वेशन कसं लिहू शकतो आपण आता? 3x - 2y = -4. इथून मी रिपीट तुम्हाला म्हणलं होतं, आयदर x ची व्हॅल्यू करा नाही तर y ची काढा. याच्यावर तुम्हाला सोपं काय वाटतं की मला इव्हन नंबर आणणं सोपं जाते ना वरी. इथून मी x ची व्हॅल्यू काढतो, सिंपल. याला इकडे घेऊन जा, सरळ. तर 3x + 4 = 2y. सो देअरफॉर y बरोबर किती? 3x + 4/2. आता मला x आणि y ची आरामात व्हॅल्यू भेटते. कशाची? x आणि y ची. व्यवस्थित बघावं आता. इथं आपण 0 नाही ठेवू शकत. 0 ठेवलं तर काहीतरी फ्रॅक्शन यायला. आपल्याला इव्हन नंबर ठेवायचा. काय ठेवायचा? इव्हन नंबर. हा वरचा पूर्ण इव्हन आला पाहिजे, जेणेकरून त्याला 2 न भाग गेला पाहिजे. तर सरळ मी x बरोबर काय ठेवू आता? x बरोबर 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं? इव्हन नंबर येईल 2 ने. 2 ठेवलं तर y बरोबर किती आला? बेत्रिक 6. 6 + 4 / 2. 10/2. तर y किती आला? 5. y 5 येत आहे, x 2 ठेवल्याने. 2,5 पहिला पॉईंट. ओके, गुड. नोट केलं? ठीक आहे. आता हे इक्वेशन आहे आपलं. आता परत x ची व्हॅल्यू कोणती ठेवा? x ची व्हॅल्यू काय ठेवा? -2. चालते? गुड. तर x जर मी -2 ठेवला तर -2 इथून -6 + 4/2. तर तुम्ही बघू शकता, -6 -2 तर 2 -1. वाव, बडा स्पीड. चलो जी, लिहा मग आता x -2 ठेवल्याने y किती यायला? -1. गॉट इट. आणि लास्ट पॉइंट इझी पीझी. तर 2 ठेवून टाका. 2 ठेवलं मायनस किती ठेवू? 4 ठेवतो आपण. x ची व्हॅल्यू -4 ठेवा. आता x = -4 ठेवलं बघा, तर y बरोबर किती येणार? x जर -4 ठेवला तर 4 त्रिकम 12. पण कोणते? -+4/2. बघा, एक +1 -1 दोघांची वजा बाकी होते, तर किती ते? -8. 12 2 4 केले 8 होतात ना, भागिले 2. तर किती आलं? -4. -4 ठेवल्यानं -4च आले. वा, ठीक आहे. बघा, तर अशा प्रकारे हा टेबल भेटला. गुरु पॉइंट प्लॉट करा आणि ग्राफ ड्रॉ करा. उत्तर कसं लिहायचं ते मी सांगितलेलं आहे. मी इम्पॉर्टंट आहे फक्त हे टेबल ड्रॉ करणं. चलो नेक्स्ट घेऊ आता क्वेश्चन. जरा असं नवीन असल्यामुळे कॅमेरा समोर येणं जाण्यामध्ये होत आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. 3 नंबरचा टेबल ड्रॉ करत आहे मी. सगळे देऊ. सगळ्या पोरांना सगळं भेटेल, काळजी करू नका. सबको मिलेगा, बरोबर मिलेगा. और अच्छा खासा मिलेगा. नॉलेज द की, नॉलेज द पॉवर. कधी कधी मी काही म्हणतो म्हणायला नाही जमत. 30 रे 30. चलो याच्यात सेम गोष्ट. 30चं मल्टिपल इथून y ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. तर y तिकडे घेऊन जा. तर x 30 हे झालं 6y. तर गुरु या y ला इकडं 6 ला इकडे डिवाइडला ना, तर 5x + 30 भागिले किती आले? 6. किती आले? 6. आता एक क्रिटिकल थिंकिंग म्हणजे की तुम्हाला एक थिंक करावं लागेल की आता x अशा कोणत्या व्हॅल्यू घेईल ज्यानं इथं मी 30 मध्ये ऍड करायलो किंवा 30 मधून सबट्रॅक्ट करायलो, तर मला याचा पूर्णपणे भाग जाईल. वरून 5 पण मल्टिपल आहे. फक्त x ची 0 घेतल्याने किती? बघा, x ची 0 घेतल्याने y किती आला? 5. हे 0 होऊन चाललं. 6 पंच 30. इझी पहिला पॉईंट भेटला. पण आता सेकंड, दुसरे, तिसरे पॉईंट घेण्यासाठी जरासा क्रिटिकल थिंकिंग करावं लागते. जरासा विचार. कधी कधी आता या इक्वेशन आपण इंटरचेंज पण करू शकतो. असं काय नाही कंपल्सरी सर तुम्ही हेच यूज करा म्हणून. नाही, मी y पण 0 ठेवू शकतो. माय चॉईस. आता बघा, आता ऑलवेज मी x ठेवूनच मला व्हॅल्यू ऑप्टेन भेटणार का? नाही, कधी कधी आपल्याला वे बदलावं लागतं. तर दॅट्स वाय मी तेच शिकवत आहे बघा तुम्हाला इथं. आता इथं मी y इथं, आता हे जे इक्वेशन आहे का आपलं, x - 6y = 30. आता मी इथं y 0 ठेवतो ना यार, काय फरक पडला सर? y 0 ठेवा.
वाय 0 ठेवला तर पूर्ण व्हॅल्यू वाय 0 व्हायली. 5 बरोबर 30. तर एक्स ची किती आली? 5 × 30. एक्स आला किती? 6. असं कधी कधी रिव्हर्सिबल थिंकिंग करावं लागत असते की एका इक्वेशन वरून व्हॅल्यू काढून जमत नाही. यस, चला आता एक्सच्या व्हॅल्यूज काढूता. इथून जर मी 5x बरोबर घेतलं तर -30 - 6y आले. -30 - 6y येत आहे. बरोबर बघा. हा, तर हीच ती थिंग आहे. मग इथून x बरोबर -30 आणि इथं किती? -6y अपॉन किती? 5. आता एक्सची अशी वायची अशी कोणती व्हॅल्यू ठेवल्यानं मल्टिपल येईल कोणाचा? मल्टिपल येईल कोणाचा? यस, तुमच्या आपल्या या वायचा मल्टिपल येईल व्हायचा. तर मी 5च एक व्हॅल्यू व्हायची कोणती? 5 एक आहे. किंवा इथं एक्सची पण इथं 6 व्हॅल्यू आहे, पण कोणती? मायनस किंवा प्लस दोन्हीकडे कोणतीकडे अवघड ठेवा. इकडे अवघड वाटायला का? चला ठीक, इकडचं बघा. मी तिकडचं सांगतो, इकडचं सांगतो एकदा. व्यवस्थित आपल्याला डोकं चालवायचंय ना की काही. बघा इथं मला 5 ने याला मल्टिप्लाय करायचं, 5 ने एक्स ला करायचं, 30 आलं पाहिजे. 5 सख 30. एक्स ची व्हॅल्यू काय घेतो आता मी? -x. बघा एक्स बघा किती घेऊ -6. एक्स जर -6 घेतला, एक मिनिट, वाय हा 0 ठेवल्याने एक्स हा ओ ओ ओ ओ तरी तेच म्हणते मी, तरी चुकलं आपलं, हे चुकलं की यार. हा, एक मिनिट हा, इथं तर वाय हा 0 ठेवल्याने हे तिकडे गेल्यावर हे मायनस येत आहे. सॉरी. हा चलो, इथं बघा परत आता. अरे आपण मागे सॉल्व्ह केलं ना, तर मी ते राईट 30 जे आहे ना, इथलं हे +30चं मी तिकडे नेऊन त्याला मायनस केलंच नव्हतं ना. सो दॅट्स वाय मग इथं 30/5 6 येऊ लागलं. पण कोणते? -6. जरासं बघा मागून, जरासं बघा. होत असतं जरासं कॅल्क्युलेशन मध्ये. हा, नाव या दोन्ही क्वेश्चनकडे बघा की इझी काय जाईल. एक्सची व्हॅल्यू काढणं जाईल का वायची जाईल? मला तर वाटतं की एक्सचीच व्हॅल्यू काढणं मला इझी जाईल. कोणती पण एक रॅन्डम व्हॅल्यू आणूत ना आपण, की जेणेकरून या दोघांची काटाकाटी सोपी होऊन जाईल. पॉईंट मध्ये आलं तरी चालतंय, काही गडबड नाही करायची. चला ठीक आहे, आणू का आता मी इथे? बघा मी वाय घेऊन येतो 3 -30 -3 घेऊन येऊ का 6 घेऊन येऊ? चला ठीक आहे, मायनस घेऊन येतो. -6 -3 ठीक आहे अपॉन 5. ते -30 ला -3 sin 3 18. पण कोणते? प्लस. मायनस इंटू प्लस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. तर मी एक्स घेतला -3, तर आपल्याला वाय किती भेटतो बघू आता. तर हे भेटला -12/5. तर तुम्ही बघू शकता पॉईंट मध्ये येत आहे. येऊ द्या, काय हरकत नाही. 5 दोन्ही 10, कोणते मायनसचे आले. 5 दोन्ही 10, 2 उरले. 5 चोक 20. तर 2.4 -2.4 आलेला आहे. हे 6,0 -3, -2.4. आता सर 2.4 कसं प्लॉट करायचंय बघा, नोट केलं? आपला दिलेला जे ग्राफ असतं 1 सेंटीमीटरच्या आतमध्ये, आता माझ्याकडे तो झूम करून दाखवायला नाहीये बघा. हे तुम्ही बघसाल, सपोज ही मार्जिन आहे आपली, जी एक्स ॲक्सिस काढली तुम्ही, इथून इतकं जर 1 मिनिटचं अंतर असेल तर मधामध्ये MM असतं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इथं आपण 1 देतो, 1 युनिट. MM चं अंतर आहे का? तर तुम्हाला 2.4 प्लॉट करायचा आहे. तर इथून मोजायचं, इथून 1 2 3 4. आता हे झालं 1, परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं आलं 2, हे 2 युनिट झालं. पण मधामध्ये MM चं अंतर आहे का नाही? इथं 3 युनिट झालं. मधामध्ये MM आहे ते 2.4. 1 2 3 4. तर आपला पॉईंट कुठे? इथं प्लॉट होणार असा. तर हे येणार किती? 2.4. x इज इक्वल्स टू 2.4. ओके, गॉट इट. तर असा हे टेबल प्लॉट करायचा. चला नेक्स्ट इक्वेशनचा टेबल ड्रॉ करू. हे पॉइंट मध्ये आल्यामुळे मी तुम्हाला एवढं डीप मध्ये सांगितलं. हे तर नेक्स्ट इक्वेशन आहे 5x4y इज इक्वल्स टू 20. मायनसचं मी तिकडे नेऊन प्लस केलं. ओके, काही गोष्टी लवकर कराव्यात, ते पण डोक्यातल्या डोक्यात. इथं पण x0 ठेवता, y0 ठेवता, सिंपल. बघा x0 ठेवला तर 4y बरोबर येत असते 20. 4 1 4 5 20. तर y आलं 5. x0 ठेवला तर 4y इज इक्वल्स टू 20. सॉरी, y0 ठेवायचं ना, तर x0 ठेवला होता ना यार. 5x प्लस 0 इज इक्वल्स टू 20.
5 एक 5, 5 चौक 20. तर एक्स किती आला 4. एक्स त्याला 4. हा आता अनादर व्हॅल्यू आणा. अनादर एक आता वायची अशी व्हॅल्यू घेऊन या जेणेकरून याच्यामध्ये ठेवल्या ना तुम्हाला हे सोपं जाईल. तर वाय घेतो मी 5. चला ठीक आहे. 5x इज इक्वल्स टू व्हॅल्यूज तिकडे घेऊन गेलो मी 20 मायनस 4y. 20 मायनस 4y कळत आहे. ठीक आहे. मग आता x बरोबर सेम सिच्युएशन तशी झालेली आहे 5चीच अपॉन किती 5. तुम्ही इथं 4y सॉरी 14 आहे. तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता. परत मी रिपीट तीच म्हणतो की सरळ सरळ 3 घेऊन टाका तुम्ही y जर 3 घेतला बघा 20 मायनस 4 ते 12 12 भागिले 5. तर आय थिंक सो इथे 8 भागिले 5 5 एक 5 5 एक 5 किती उरले तर 3 5 7 30 1.6. तर 1.6 हा एक कोऑर्डिनेट भेटला 4,0 आणि 0,5 हा एक कोऑर्डिनेट. तर ग्राफ पेपरवर जावं ग्राफ पेपरला झप एक्स वाय काढावं पॉईंट शोधावे. आई शपथ सांगतो हे जर करत बसलो तर लिटरली खूप टाइम जाईल माझ्याकडे खूप टाइम कमी आहे. तो मी तुझ्यासाठी टाकत आहे मित्र. त्या विद्यार्थ्यासाठी मी करत आहे ज्यांना खरंच गरज आहे मॅथमॅटिक्स लर्न करायची. ऑफकोर्स जरा अवघड वाटत असेल काही नाही सोबत राहा तुम्हाला 100% शेवटपर्यंत कळेल म्हणजे कळेल. बघत राहा फक्त. ठीक आहे. चला नोट करा एवढं. हे टेबल ड्रॉ करायचे पॉईंट कसं मी परत सांगते ऑलरेडी यांच्यावर व्हिडिओ झालेला आहे. चला जी 4th आता एवढे आपण टेबल तयार केले एवढं तर तुमचं लॉजिक लागायलाच पाहिजे. आता इज इक्वल्स टू 2 आणि 2x प्लस y इज इक्वल्स टू 8. गुरु आता अशा एवढे याच्यात व्हॅल्यूज ठेवावेत अशा याच्यात व्हॅल्यू ठेवावेत जेणेकरून तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू इझिली भेटतील. चला करा 4 तुम्ही करा म्हणा ना. आता मी हे सांगत आहे तुम्हाला आणि 5th पण करावं. 5th पण सोपं आहे. ठीक आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. हे पण सोपं घ्यायचं. चला करून मी डायरेक्ट व्हॅल्यू पहिला करून दाखवतो स्टेप वाईज कसं करायचं. चला पहिला क्वेश्चन 4 2 3 7 इझी. याला असं सॉल्व्ह करायचं एक्झामला 4 गुणिले 7 मायनस 3 गुणिले 2 खाली घ्यायचं जरा असं 7 चौक 28 3 दोन्ही 7 तरी आलं 22. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 22. सेकंड 5 मायनस 3 मायनस 2 1. तर इकडं 5 गुणिला 1 याला नंतर मायनसला मायनस 3 गुणिला मायनस 2 5 एक 5 मायनस मायनस प्लस परत बघायचं 3 मायनस येते 1 2 3 तर तिघांचा गुणा केला तर मायनस येत असते. 3 दोन्ही 7 तर याचं उत्तर आलं -1. अशा प्रकारे हा डिटर्मिनंट सॉल्व्ह झाला. आणि लास्टचा थर्ड डिटर्मिनंट कोणता आहे 4 हाच आहे बहुतेक. चला याला सॉल्व्ह करा 3 चौक 12 मायनस मायनस 1 इंटू 1 3 चौक 12 मायनस मायनस प्लस झालं 1 1 1 तर हे आलं 13. तर अशा प्रकारे याची व्हॅल्यू आली. तर अशा प्रकारची डिटर्मिनंट सॉल्व्ह. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूता. चला मी स्क्रीनशॉट काढून घेतले क्वेश्चन. चला बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हणतात सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय द क्रॅमर्स रूल. तर मी सेकंड करून दाखवतो. ऑलरेडी तुमच्यासाठी पहिला केलेला असावा कारण की अशी गणित आपण खूप केलेली आहेत. सेकंड क्वेश्चन सोल्युशन लिहावं. चला ते दिलेलं इक्वेशन ते इक्वेशन घ्यावं 4m मायनस 2n इज इक्वल्स टू -4. बऱ्याच जणांना वाटतं की mn दिलं म्हणजे की व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू हे झाल्या तर अरे काहीच नाही व्हेरिएबल्स आहेत ते फक्त कोइफिशियंट तर तेच राहतील ना सगळे. तर 3n इज इक्वल्स टू 16. कधी कधी मीच वेळेपणा करतो की व्हॅल्यू चुकीच्या घेतो. खूप झालेलं आहे माझ्यासोबत असं वियर्डचं. चलो जी बघा हा या इक्वेशन 2 डिवाइड करून केलं तरी चालते पण तेवढा तुम्ही विचार कुठे करणार आहात तो काही बात नाही. सरळ सरळ म्हणा कंपेरिंग इक्वेशन्स विथ कोणत्या फॉर्म सोबत ax प्लस by इज इक्वल्स टू c. हिअर a ची व्हॅल्यू काय आहे मित्रो a ची व्हॅल्यू किती आहे पहिल्या व्हेरिएबल सोबत m a1. b1 ची व्हॅल्यू किती आहे -2. c1 ची किती आहे -4. a2 ची 4 b2 ची 3 आणि c2 ची किती आहे 16. ओके राहिले. चला
मग आता आपण काय शोधत असतो? डिटर्मिनंट्स. काय? डिटर्मिनंट्स. ठीक आहे, बघावं. देअरफॉर डी इज इक्वल्स टू A1 A2 B1 B2 यांच्या व्हॅल्यू ठेवायच्या. A1 A2च्या काय होत्या? A1 A2 4 4 मायनस 2 3. ठीक आहे, बघा 4 4 मायनस 2 3. रिपीट चेक करावं बघा. 4 4 मायनस 2 3. चला या डिटर्मिनंटला सॉल्व करावं. आता इथंच करतो. क्रॉस 3 गुणिले 4 मायनस मायनस 2 गुणिले 4. 4 ते 12 मायनस मायनस प्लस हे 8. दोघांची होती बेरीज. आपण 4 आले 20. तर देअरफॉर डी ची व्हॅल्यू किती भेटली मित्र हो? 20. नाऊ वी आर गोइंग टू फाइंड अबाउट dx. बघा 12 32 13. 32 म्हणजे काय? C1 C2 3 म्हणजेच B1 B2. 12 32 आय थिंक B1 B2 ते झालं -2 आणि 3. C1 C2 किती आहे? -4 16. बघा C1 C2 किती आहे? -4 आणि 16. सॉल्व करावा हा डिटर्मिनंट. -4 गुणिले 3 मायनस डिटर्मिनंट असेल ॲज इट इज -2 गुणिले 16. अरे बापरे. चला सॉल्व करावं याला आता. -12 4 ते 12 मायनस मायनस प्लस 16 दोन्ही 32. तर 12 गेले 32 मधून तर उरतात 20. सो अशा प्रकारे dx पण किती भेटला? 20. नाव फाइंड dy. 13 A1 A2 C1 C2. 13 म्हणजेच A1 A2 ची व्हॅल्यू किती? ते 4 4 आणि हे -4 आणि 16. C1 C2 स्पीड ना स्मार्ट वे विचार करायचा. तर 4 गुणिले 16 मायनसला मायनस -4 गुणिले 4. बघा 16 चोक 64 मायनस मायनस प्लस 4 चोक 16. ठीक आहे, आलं का? तर बेरीज केली 70 आणि 10 80. तर हे येतं 80. तर अशा प्रकारे dy किती भेटलं? 80. नाऊ आपण काय म्हणत असतो मग? बाय क्रॅमर्स रूल. देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर रूलनुसार dx इज इक्वल्स टू dx अपॉन डी. आय थिंक सो dx भेटलेला आहे 20 अपॉन डी आहे 20. तर x ची व्हॅल्यू किती आली? 1. तर x बरोबर आणला 1 अँड y इज इक्वल्स टू dy अपॉन डी. तर हे आलेलं आहे 80. तर हे भेटलं 20. तर हे आलेलं आहे 4. सो देअरफॉर y बरोबर किती आलंय? 4. शेवटी उत्तर लिहायला विसरायचं नाही. द सोल्युशन ऑफ लिहून देतो एकदा. द सोल्युशन ऑफ गिवन simultaneous is x is equals to 1 and y is equals to 4. अशा प्रकारे गणित सॉल्व करायचे. चला नोट करा. चलो नोट केलं तुम्ही सगळ्यांनी? गुड. नाव पुढचं गणित बघू आता. आता मी अवघड घेतो. अवघड म्हणजे काय? पहिलं तुम्ही, दुसरं मी करून दाखवलं, तिसरं करून दाखवतो, चौथं तुम्ही ट्राय करा, 5वाही करून दाखवतो. गॉट इट? चलो. काय प्रॅक्टिस तुम्हाला पण झाली पाहिजे ना. पहिलं तर पाहिजे पण करत नाहीत. काय करतात लेकर? खूप अवघड आहे. सगळं सांगत बसाव तर तुम्ही घडचाल कधी? 5/2 नंतर परत 1/x. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. 1/3x प्लस 3y इज इक्वल्स टू -4/3. इट इज युअर सेकंड इक्वेशन. ओके. तर काही जण स्मार्ट वे काय करतात की फ्रॅक्शन्सला इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घेतात आणि काही जण ॲज इट इज ठेवतात. तर मला वाटतं सोपं जाईल इंटिजर मध्ये कन्वर्ट करून घेणं. इझी जाईल. कसं? कॅल्क्युलेशन सोपं जाते. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2, कारण की 2 न सगळे एलिमेंट होऊन जाईल, अँड इक्वेशन सेकंड बाय 3 न. चलो जी 2 न जर मल्टिप्लाय केलं 3 दोन्ही 6x मायनस 2 गुणिले 2 4y आणि हे 2 2 कटून गेले, किती उरलं? 5. हे इक्वेशन नंबर 3. द्यायची गरज नाही पण हे करा. अँड याला 3 न मल्टिप्लाय केल्यावर हे झालं x प्लस 3 त्रिक
9y इज इक्वल्स टू 3 एलिमिनेट झाला, हे झाला 4. इक्वेशन 4 द्यायची गरज नाही पण दिली. चला आता याला कम्पेअर करा म्हणा. कंपेअरिंग इक्वेशन 3 and 4 with ax plus by is equals to c तर इथं आपण म्हणणार मग हिअर a1 a2 च्या व्हॅल्यू काहीतरी असतील. a1 a2 किती बघा 6 आणि 1. a1 6 आहे, a2 1 आहे. b1 b2 -4 आणि याचा 9. c1 c2 c1 किती आहे 5, याचा -4. तर अशा प्रकारे व्हॅल्यूज भेटल्या. चला हे नोट केलं. उगा मी पेज पलटत नाही, आता इथे सॉल्व्ह करू सगळं. टाइम वेस्ट होत आहे. नाउ d इज इक्वल्स टू फॉर्म्युला a1 a2 b1 b2 हे लिहा यार. फॉर्म्युला आहे, कधी कधी 1 मार्क जाऊ शकते याच्यामुळे. आउट ऑफ मध्ये गेला तुमचा पेपर ते फॉर्म्युलाचा मार्क जाणार. ठीक आहे. ते 6-1 डायरेक्ट केलं तर चालतं पण करायचं नाही. -4 चुकत नाही, सहसा व्हॅल्यू घ्यायला चुकत नाही लेकरू, तर तिथंच चुकून बसते. 6 × 9 -4 -1. चला सॉल्व करा. 96 54 मायनस प्लस 4 96 54 आणि हे +4 बरोबर आलं का? इथे चेक करू द्या. राईट आलेले आहे तर डी येतं 58 58 यायला डी. सो देअरफॉर dx इज इक्वल्स टू 12 32 c1 c2 b1 b2. व्हॅल्यू घ्या c1 c2 च्या काय येतात 5 -4 5 -4 b1 b2 -4 9. ओके. क्रॉस 5 × 9 -4 आणि हे पण -4च आहे. 5 9 45. बघा मायनस सगळ्यामध्ये मायनस आहे तर एक मायनस येते. मायनस प्लस मायनस 4 चौक 16. गॉट इट. चलो जी बघा मग वजाबाकी करा. किती आली 15तून 6 गेले 9 उरतात आणि इथं 2 29 29 दोन्ही 58. राईट. हे आला आपला dx. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू फाइंड dy बरोबर 12 32 13 म्हणजे काय a1 a2 c1 c2. आय थिंक a1 a2 आहे 6 आणि 1. c1 c2 किती आहे 5 आणि -4. चला याला करा सॉल्व. हा तर तुम्ही इथं साईडला खाली करू शकता, माझ्याकडे जागा नसल्यामुळं मी इकडे करत आहोत. ठीक आहे. हे नोट केलं. व्हेरी गुड. चलो आता मी डिटरमिनंटला सॉल्व करेल. देअरफॉर dy बरोबर 6 × -4 -5 × 1 साइन चौक 24 पण कोणते -24 आणि -5 1 5. तर या दोघांची बेरीज करा किती आली -29. तर अशा प्रकारे काय काय भेटलं आपल्याला. dx भेटला 58 d भेटला 58 हे 29 आणि ते -29. चलो बाय क्रॅमर्स रूल. Therefore g x is equals to d upon d. dx भेटले 29 upon d भेटले 58 तर उतरलं 1/2 and y is equals to dx upon dy upon -29 upon 58 तर हे आलं -1/2. तर सोल्युशन काय असणार शेवटचं. The solution for given simultaneous equation is x is equals to 1/2 and y is equals to -1/2. अशा प्रकारचं शेवटचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर सांगा शॉर्ट फॉर्म मध्ये. गॉट इट. समजलं. व्हेरी नाईस. चला आता करू आपला 5वा क्वेश्चन. बऱ्याच जणांना दिलेल्या 5व्या क्वेश्चन मध्ये खूप जणांना वाटत असेल की बाबा हे काय आपल्यातून दिले. काही नाही यार, ते रेशिओ आहे. याला काय म्हणायचं, दिलेल्या क्वेश्चन मध्ये रेशिओ दिला. आपण कोणत्याही 2 रेशिओला धरून त्याला सॉल्व्ह करू शकतो. काही अवघड क्वेश्चन नाही. Now look question number 5. Wow, x plus y minus 8 upon किती आहे 2 is equals to x plus 2y minus 14 upon किती आहे 3 is equals to
3x मायनस वाय अपॉन किती आहे 4. मित्र याला म्हणतात रेशिओ. दिस इज कॉल्ड रेशिओ. तुम्ही याला याच्यात कंपेअरने लिहू शकता. सोल्युशन. चला हा रेशिओ कंपेअर करू शेवटच्या रेशिओ सोबत. 3x मायनस वाय अपॉन 4. कसा रेशिओ सॉल्व्ह करतात? का क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4x प्लस वाय मायनस 8 पूर्ण हे 4 याला पूर्ण मल्टिप्लायला, हे 2 पूर्ण तिकडं मल्टिप्लायला जाईल. 3x मायनस वाय. चला सॉल्व्ह करा त्याला. हे झालं 4x प्लस 4y 8 चोक 32. नंतर 3 दोन्ही 6x मायनस 2y. हो, ह्या सगळ्या व्हॅल्यू त्या साईडला घेऊन जावा. ह्या सगळ्या व्हॅल्यू त्या साईडला. इकडे उरल मायनस 32, तिकडे 6x, हे आलेला मायनस 4x झाला, मायनस 2y होता, हे आलेला परत मायनस 4y झाला. चलो जी, मायनस 32 ला मायनस 32, 6 मधून 4 गेले किती उरले? 2x. व्यवस्था ऐकायचं, किती उरले? 2x. आणि मायनस मायनस काय झालं? प्लस झाले मायनस 6y. 2 ला डिवाइड करून टाका. तर अशा प्रकारे हे मायनस 16 आलं, हे बे 1 बे आणि बेत्रिक 6y. तर अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन भेटलं x मायनस 3y इज इक्वल्स टू मायनस 16. इक्वेशन नंबर फर्स्ट. चलो जी, नोट करा. एवढं झालं. आता मी हे इक्वेशन रफ करू शकत नाही, सो दॅट्स वाय वरचा पार्ट रफ करतो. या इक्वेशनचं आपल्याला काम आहे सायमल्टेनियसचं. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आपल्याला. a1 a2 ची व्हॅल्यू काढायची त्याच्यावर. नाव परत ह्या इक्वेशन कम्पेअर करू. x प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इज इक्वल्स टू काय? 3x मायनस y अपॉन 4. 3x मायनस y अपॉन 4 इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 4 न पूर्ण मल्टिप्लाय करा. 4x प्लस 2y मायनस 14 इज इक्वल्स टू, या 3 न पूर्ण मल्टिप्लाय करायचं 3x मायनस y. चला जी, 4x प्लस 8y 14 चौक 56, 3 त्रिक 9x मायनस 3y. तीच गोष्ट मायनस 56 ला 56 ठेवले मी, बाकी सगळ्या व्हॅल्यू राईटला घेऊन गेलो. हे 9x ला 9x मायनस इथं येऊन काय झाला? 4x झाला. हे मायनस 3y ला 3y इकडे येऊन काय झालं? मायनस 8y. मायनस 56 ला 56. तर इथं मित्र 4 गेले किती उरते? तिथून 5x उरतात आणि इथं मायनस 11y. तर फायनली काय भेटलं आपल्याला इक्वेशन? 5x मायनस 11y इज इक्वल्स टू मायनस 56. वाईट मोठं नाही भेटलं जर असं कोणी बघ, कॅल्क्युलेशन बघा चुकलं का माझं कुठं? राईट आहे. चलो बघा, मी बघितलं सगळं चेक केलं. हां, तर अशा प्रकारे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड भेटलं. बघा 56 जर असं मोठा आकडा वाटत आहे तुम्हाला? नाही, काय अवघड नाही, सॉल्व्ह करू. तर डी ची व्हॅल्यू काढू त्याच्यावर. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड झाले आपल्यासाठी. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड झाले. चला लिहिलं एवढं. आता डी च्या व्हॅल्यू क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं ना, तर डी च्या व्हॅल्यू काढून घेऊ. आता सगळ्यात पहिले म्हणा कम्पेअरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड विथ कोणासोबत? ax प्लस by इज इक्वल्स टू c. सो देअरफॉर a1 a2, a1 किती आहे? 1 5, b1 b2, b1 किती आहे? मायनस 3 मायनस 11, c1 c2 मायनस 16 मायनस 56. देअरफॉर d इज इक्वल्स टू 12 32 13 b1 b2 a1 a2 1 5 b1 मायनस 3 मायनस 11. क्रॉस मल्टिप्लिकेशन याने आला 1 इंटू मायनस 11 मायनस 3 इंटू 5 याने आला किंवा याने आला एकच. याला सॉल्व करा. मायनस 11 मायनस मायनस प्लस 5 त्रिक 15. तर बेरीज करा. मायनस 11 हे बोलले 4. तर डी ची व्हॅल्यू किती भेटली? 4. इथं मी कुठेतरी मेन्शन करतो डी ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? 4. ओके, तर अशा प्रकारे कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? dy. कोणाची काढायची? dx. सॉरी 12 मायनस 16 मायनस 56
C1 C2च्या व्हॅल्यू घेत आहे आम्ही, कटाळा करू नये मित्र हो. बघा C1 C2 आणि B1 -3 B2 -11. चला आता करा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. -16 गुणिले -11 -3 गुणिले बघा -56. -3 गुणिले -56 कसा गुणाकार करायचा बघा आता. मायनस मायनस प्लस झालं. 11 6 66 कॅरी 6. 11 1 11 11 6 17. सेम आहे ना. मायनस मायनस सगळे मायनस होणार. 3 सक 18 कॅरी 1. 5 1 15 1 16. कळायले. व्हेरी नाईस. चला जी आता बघा 176 मधून 168 गेले. इथल्या किती 16 तून गेले किती उरले मित्र 8 आणि 16 तून 16 गेले किती उरला 0. तर अशा प्रकारे dx किती आला 8. तर dx ची व्हॅल्यू किती भेटली 8. dx पण भेटला 8. आता काढायचं आपल्याला dy. काय काढायचं आपल्याला dy. कॅमेरा हल्ला होता यार. चला आपण आता dx काढला. आता काढू आपण dy. 12 32 13. तर 13 म्हणजे A1 A2 C1 C2 हे 1 5 आणि 1 आणि 5 -16 -56. चला करा क्रॉस. -56 इंटू 1 मायनस ऑफ -16 इंटू 5. तर हे -56 मायनस मायनस प्लस हे झालं 80. 80 -56 24. ठीक आहे. तर dy भेटला 24. लक्षात ठेवा dy 24. ओके. नाव बाय युझिंग क्रॅमर्स रूल किंवा बाय क्रॅमर्स रूल म्हणलं तर चालतं. x = dx अपॉन d. dx किती आलेलं आहे 8. d आलेलं आहे 4. 4 दोन्ही 8 आलं x अँड y = dy अपॉन d. हे आलेलं आहे 4 आणि 24 आणि 4 24 तर 6. तर अशा प्रकारे उत्तर लिहायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर हे आलेलं आहे x = 2 अँड y = 6. तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर क्वेश्चन नंबर 5 मी सॉल्व्ह केला आहे. क्वेश्चन नंबर 6 मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. पार्ट 2 मध्ये. हे पार्ट 1 होता. ठीक आहे ना. प्रॉब्लेम सेटचा मोठे होत जातं आणि मग त्याच्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम ॲज वेल ॲज राहिले काही रिड्युसिबल फॉर्मचे इक्वेशन सॉल्व्ह करू. जर कॅल्क्युलेशनमध्ये काही प्लस मायनसमध्ये किंवा कॅल्क्युलेशनमध्ये किंवा व्हॅल्यू घेण्यामध्ये काही चुकी झाली असेल तर त्याबद्दल क्षमा असावी. कारण की ऑफकोर्स शिकवताना चुक्या होतातच आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगावं सर इथे ते चुकलं तर मी ते करेक्ट करून टाकाल. कारण कसं आहे शिकवताना मला तर माहीत नाही. मी गडबडीत इक्वेशन सॉल्व्ह करत जातो. दॅट्स द वाय मी म्हणत आहे. चुकलं असेल तर मला कळवा. ओके. हां पण मी वे मेथड राईट सांगणार. चुकीचं काय नसणार. ठीक आहे. चालते मित्रो. भेटू त्या नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद.